नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरंभ 2.47 इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये आपलं स्वागत करतो। आपला आजचा शॉर्ट व्हिडिओचा टॉपिक जो आहे तो आहे क्रॉस सेक्शन ऑफ टिंबर। जनरली वूड आणि टिंबरमध्ये आपल्याला बेसिक डिफरन्स दिसायला भेटत असतो। झाडाला कापल्यानंतर जो लाकूड आपल्याकडे येणार आहे त्याला आपण वूड बोलतो, परंतु या लाकडाला जर का आपण शेप दिला तर याला आपण टिंबर बोलतो। तो प्रोसेसिंग जर का केली तर त्याला आपण टिंबर बोलतो। या टिंबरला पुढे जाऊन आपण स्ट्रक्चर एलिमेंट म्हणून वापर करणार, तर याचा अर्थ बीम आणि कॉलम याचे आपल्याला दिसायला भेटत असतात। आपण जर का लाकडाचा क्रॉस सेक्शन बघायला गेलो तर आपल्याला जनरली या पद्धतीने आकृती दिसायला भेटत असते। जो क्रॉस सेक्शनचा सेंट्रलचा जो कोअरचा पोर्शन असतो त्याला आपण पीत बोलतो। तो हा जो सेंट्रलचा पोर्शन आहे याला आपण पीत बोलतो, याला आपण पीत बोलतो। हा जो पीत आहे हा डेड आणि डिकेड पोर्शन आहे। तो डेड आणि डिकेड पोर्शन काय बरं का, डेड पोर्शन आहे याचा अर्थ हा न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणार नाही, म्हणजे झाडाचा काही कामाचा नाहीये। आणि हा डिकेड पोर्शन आहे याचा अर्थ हा आपल्या पण काही कामाचा नाहीये, कारण की डिकेड पोर्शन म्हणजे हा स्ट्रेंथ देणार नाही। तो डेड पोर्शन आहे याचा अर्थ असा झाला की न्यूट्रिशन प्रोव्हाइड करत नाही, आणि डिकेड पोर्शनचा अर्थ असा असतो की स्ट्रेंथ देत नाही। तो पीत जो असतो यंग स्टेज मध्ये असताना तो न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचा काम करत होता, परंतु आता या स्टेज मध्ये मॅच्युरिटी आल्याच्या नंतर हा न्यूट्रिशन पण प्रोव्हाइड करत नाही आणि स्ट्रेंथ देखील देत नाही। या पीतच्या सराउंडिंगला जो नवीन एक कॉम्पोनेंट आपल्याकडे असणार आहे, हे ज्या अॅन्युलर रिंग पासून एक नवीन कॉम्पोनेंट जो बनवतो आपण, किंवा नवीन कॉम्पोनेंट जो दिसायला भेटतोय जो डार्क कलर मध्ये आहे याला आपण हार्टवूड बोलतो। हा जो काही पोर्शन आहे हा डेड पोर्शन आहे, म्हणजे हा न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं काम करणार नाही, परंतु हा डिकेड पोर्शन नाहीये, म्हणजे याचा अर्थ हा आपला कामाचा आहे, हा स्ट्रेंथ प्रोव्हाइड करायचं काम करत असतो। टिंबरला जी ऍक्च्युअल स्ट्रेंथ येत असते ही हार्टवूड मुळे येत असते। तो डार्क कलर मध्ये असणारा जो हार्टवूड आहे हा स्ट्रेंथ प्रोव्हाइड करायचं काम करत असतो। या हार्टवूडच्या शेजारी जे अॅन्युलर रिंग पासून तिसरा कॉम्पोनेंट आहे आपल्याकडे तो आहे सॅपवूड। तो हे जे काही लाइटर कलर मध्ये दिसायला भेटते याला आपण सॅपवूड बोलतो। सॅपवूड जो काही आहे तो डेड पोर्शन नाहीये, याचा अर्थ न्यूट्रिशन प्रोव्हाइड करायचं ऍक्च्युअल काम सॅपवूड करत असतो, परंतु तो डिकेड पोर्शन आहे, म्हणजे तो स्ट्रेंथ देणार नाही। ओके, तो सॅपवूडची स्ट्रेंथ ही हार्डवूड पेक्षा कमी असते। आता सॅपवूडच्या नंतर लास्टला सॅपवूड जिथं संपत आहे तिथं नवीन एक लेअर, बारीक थिन लेअर आपल्याला दिसायला भेटते। ही लेअर सॅपची असते, सॅप म्हणजे चिकची असते, ठीक आहे। तो थिन लेअर ऑफ द सॅप इज कॉल्ड ॲज अ कॅम्बियन लेअर। तो सॅपवूडला बाउंड्री म्हणून ही कॅम्बियन लेअर आपल्याला दिसायला भेटते। ही लेअर जी आहे ही ऍक्टिव्ह सेल पासून बनलेली असते, ठीक आहे। आणि निसर्गाने याला वाचवण्यासाठी बाहेरून बार्क दिलेला आहे। तो आतला जो बार्कचा भाग असतो त्याला इनर बार्क बोलतात। इनर बार्कला आपण फ्लोएम बोलत असतो, आणि आउटरचा पोर्शन जो आहे तो डेड सेल पासून बनलेला आहे त्याला आपण आउटर बार्क बोलत असतो। आणि ही इनर बार्क आणि आउटर बार्क हे दोघं मिळून काय करतात, कॅम्बियन लेअरला प्रोटेक्ट करत असतात। तो कॅम्बियन लेअर जी आहे ही कॅम्बियन लेअर जी तुम्हाला दिसायला भेटते बघा, ही कॅम्बियन लेअर जी आहे ही पुढे जाऊन सॅपवूड मध्ये कन्वर्ट होत असते। नंतर लास्टचा जो कॉम्पोनेंट असतो तो असतो मेडुलरी रेज। तो मेडुलरी रेज जे काही आहेत हे जे रेडियल रेल तुम्हाला दिसायला भेटतात, तो पीत पासून तर कॅम्बियन लेअर पर्यंत जे या रेडियल रे आपल्याला जे दिसायला भेटतात, ज्या पूर्ण अॅन्युलर रिंगला धरून ठेवायचं काम करतात, आणि जी युनिफॉर्म स्ट्रेंथ आपल्या लाकडाला येत असते ही या मेडुलरी रे मुळे येत असते। ही मेडुलरी रे जी आहे ते डिसिडियस ट्री मध्ये दिसायला भेटतात, कोणी फिरस म्हणजे अशोक वृक्षासारख्या झाडांमध्ये आपल्याला दिसायला भेटत नाही। तो मेडुलरी रे मुळे ऍक्च्युअली स्ट्रेंथ येत असतात। तर ज्या ज्या झाडांमध्ये मेडुलरी रे अवेलेबल असतील ते झाडं आपल्याला मजबूत दिसायला भेटत असतात। तो डिसिडियस ट्री हे स्ट्रॉंग असतात, आणि कोणी फिरस ट्री जे असतात ते वीक आपल्याला दिसायला भेटत असतात। थँक्यू।